गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढं। मीराताई, आपण आता अभिमन्यू पवारांचं स्पष्टीकरण ऐकलं, तुमचा गैरसमज झाल्याचं ते बोलताय। त्यांचं वक्तव्य आता मी ऐकलं, अत्यंत असत्य असं विधान त्यांनी आता या वक्तव्यातून केलेलं आहे। आणि खरोखरच राजूरकरजी आणि बाकीची मंडळी आणि सगळेजण होते ऐकायला, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं आणि मीच म्हणाले की पाटील पुढे बसू देत, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत। पवार असं म्हणत होते की मी पुढे बसतो आणि अधिकारी असं म्हणत होते की मेधा कुलकर्णींचा प्रोटोकॉल जास्ती आहे आणि जर का खुर्च्या रिकामी असतील तर ताई पुढे जाऊ शकतात। मी म्हणाले की ठीक आहे, महामंडळाचे अध्यक्ष म्हणून पाटील पुढे बसतील, नरेंद्र पाटील। तर हे म्हणाले की तुम्ही पुढे जाऊ नका, मराठ्यांचा कार्यक्रम आहे, विनाकारणच कॉन्ट्राव्हर्सी होईल। मराठ्यांचा कार्यक्रम आहे आणि मराठा समाजाच्या व्यतिरिक्त इतर लोक आले तर कॉन्ट्राव्हर्सी कशी होईल, हे काय सांगू इच्छितात। आणि स्पष्टपणे हे विधान ते बोललेले आहेत तिथे। जर का तिथे साक्षीदार सगळे असतील आणि सगळ्यांनी जर खरं सांगायचं ठरवलं तर हे वाक्य ते बोललेत की नाही हे उघड होईल। त्यांनीच तिथे असं सांगितलं की हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे आणि ताई पुढे बसल्या तर कॉन्ट्राव्हर्सी होईल, म्हणून मग मी तिथून निघून येणंच रास्त ठरलं ना। मला ह्याची बातमी करायची नव्हती, पण बातम्या ऑलरेडी त्यांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे माझ्या याच्यात स्पष्टीकरण द्यावं लागतं। हा वाद पुढे बसण्यावरून नाहीये, हा माझ्या जातीवरून उल्लेख केल्यामुळे हा आहे, किंवा हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे आणि तिथे ब्राह्मण बसले आणि कॉन्ट्राव्हर्सी होत असेल तर मग तिथे मी न बसणं योग्य म्हणून मी निघून आले। हा पुढे बसण्यावरचा वाद नाहीये, मला अजिबात हौस आलेली नाहीये। मी अतिशय वेगळ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने काम करतेय, मी माझ्या कामाबद्दल समाधानी आहे, आणखीन मला स्वतःला इम्प्रूव्ह करायला आवडेल। मला अजिबात कुठेही बसण्यावरनं वाद नाही। मी उलट नरेंद्र पाटील यांना म्हणत होते की तुम्ही पुढे बसा, यांना पुढे बसायचं होतं आणि यांना मला बसू द्यायचं नव्हतं पुढे, कारण का की त्यांना असं वाटत होतं की हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे आणि मराठ्यांनीच फक्त पुढे बसलं पाहिजे, आणि जर का नॉन मराठा पुढे बसतील तर त्यांनी कॉन्ट्रोवर्सी होईल। असं नसतं, सामाजिक काम करत असताना असं नसतं। सगळ्यांना पुढे घेऊन पुढे जाण्यासाठी जे कोणी ज्या समाजामध्ये असतील, ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने खूप कामं केलेली आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे महामंडळ असतील, वेगवेगळे बोर्ड तयार करून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले, कार्यक्रम अतिशय उत्तम होता। मला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं होतं म्हणून मी तिथे गेले होते। मला बघायचं होतं की कसा समाजातले विद्यार्थी उत्कर्ष करतायत, पुढे जातायत, मला प्राऊड वाटत होतं म्हणून मी तिथे गेले होते। पण मी गेल्याने कॉन्ट्राव्हर्सी होईल हे कुठलं विधान आलं, हे कसं विधान असू शकतं? बरं मीराताई, मग हा जातीचा वाद होता असं तुम्हाला म्हणायचंय का? त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि मराठ्यांनीच पुढे बसलं पाहिजे। मग मराठा पुढे बसू देत ना, नरेंद्र पाटील मराठा आहेत ते पुढे बसू देत ना, ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते पुढे बसू देत। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम चालू आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात, त्यांना पुढे बसू देत। नरेंद्र पाटील यांना पुढे बसू देत हे मी म्हणाले, ते नाही म्हणाले। त्यांना स्वतःला पुढे बसायचं होतं, ते 3-3, 4-4 वेळा म्हणत होते की मी पुढे बसतो, मी पुढे बसतो, चला मी पुढे बसतो। अरे आपल्यापेक्षा वरिष्ठ कोणी आहे तिथे, जे पुण्यातले लोक आहेत। मी सुद्धा एका स्टँडिंग कमिटी, डिपार्टमेंट रिलेटेड पार्लमेंटरी कमिटीची मी चेअरपर्सन आहे, मी सुद्धा चेअरपर्सन आहे एका कमिटीची मोठ्या। मला पण हौस नाही पुढे बसण्याची, मी तिथे बघायला आले होते की किती उत्तम रीतीने काम करतंय महाराष्ट्र राज्य, मी हे बघायला आले होते। अभिमानाने इतरांना सांगण्यासाठी मी तिथे आले होते की हो, मराठा समाजातले विद्यार्थी खूप शिकून आज या पदांवर गेलेले आहेत, पण मला अशा पद्धतीने वागणूक दिली की तुम्ही इथे नाही अपेक्षित। बरं, म्हणजे अभिमन्यू पवार खोटं बोलतात असं तुम्हाला स्पष्टपणे म्हणायचंय का? 100% असत्य विधान आता ते करतायत आणि खूप जण साक्षीदार आहेत की ते असं स्पष्टपणे म्हणाले की हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे।